वर्षभर सोनं खरेदी करू नका. इराण अमेरिका युद्ध आणि जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं आवाहन. परकीय चलन वाढवण्याचं ध्येय. वर्क फ्रॉम होम ऑनलाईन मीटिंगवरती भर द्या. मेट्रो प्रवास इलेक्ट्रिक वाहनांचा वापर अधिक करा. मोदींचा जनतेला सल्ला. भारतीयांनी तेल खाणं कमी करावं. पंतप्रधान मोदींचं आवाहन. तेल कमी खाणं ही देखील देशभक्ती असल्याचं मोदींचं वक्तव्य. पेट्रोल डिझेल संदर्भात मोदींनी केलेलं आवाहन योग्यच. अधिकचा उपयोग केल्यास अडचण निर्माण होऊ शकते. मोदींच्या आवाहनावरती मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. अत्याचारी भोंदू खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची 4 तास चौकशी. नाशिकमध्ये एसआयटी समोर जबाब नोंदवला. खरात आणि संबंधित संस्थांबाबत चाकणकरांना 8 मोठे प्रश्न. दरम्यान सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरं दिली. चाकणकरांची प्रतिक्रिया. सुनील तटकरेंनी चाकणकरांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा कशा झाल्या हे समोर यावं. अंजली दमानी यांची मागणी. एसआयटीला मोठी माहिती दिल्याचा दमानी यांचा दावा. भोंदू खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आरोपी. एसआयटीकडनं चाकणकरांचा संथ गतीनं तपास सुरू. काही सत्ताधारी लाभार्थी असल्यामुळे चौकशीला वेळ लागतोय. रुपाली पाटील ठोंबरेंचा आरोप. खरात प्रकरणात अनेक मोठे नेते अडकलेत. प्रकरणाच्या तपासातून नावं बाजूला काढण्यासाठी मोठं रॅकेट काम करतंय. पैसे घेऊन अनेकांना यातून बाहेर काढलं जातंय. रोहित पवारांचा आरोप. भोंदू अशोक खरात प्रकरणात 4 मंत्र्यांचा समावेश. माहिती काढून झाल्यावर खरातला मारून टाकतील. नाना पटोलेंचा खळबळजनक दावा. मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार. शाई फेकीच्या घटनेनंतर विकास लवांडेंनी शरद पवारांची भेट घेतली. हल्लेखोरांवरती कारवाईसाठी पवारांचा पोलीस महासंचालकांसोबतच पुणे पोलिसांना फोन. मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. लवांडेंची माहिती. विकास लवांडेंना शाईनं अंघोळ घातली. संतांकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्यांचा कार्यक्रमच होणार. मंत्री नितेश राणेंचा इशारा. राणेंकडनं संग्राम भंडारेंची पाठराखण. संग्राम भंडारे प्यादा. माझ्यावरील हल्ल्यामागे नितेश राणे सूत्रधार असावेत. मुख्यमंत्री फडणवीस याची दखल घेणार की पाठिंबा देणार. विकास लवांडेंचा सवाल. नसरापुरातील चिमुकलीवरती अत्याचार केल्याच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च. नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. संतप्त नागरिकांची मागणी. अकोल्याच्या सावरगावातील अत्याचार प्रकरणी उपमुख्यमंत्री शिंदेंचा पीडित कुटुंबियांसोबत फोनद्वारे संवाद. कुटुंबाला 1 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर. खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यासोबतच आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्याची कुटुंबियांची मागणी. तामिळनाडूच्या राजकारणात थलपती विजय पर्व सुरू. पहिल्यांदा आज बिगर द्रविडी मुख्यमंत्री. विजय थलपती यांच्यासह 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. तामिळनाडूत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच थलपती विजय यांचे 3 धडाकेबाज निर्णय. दरमहा 200 युनिट मोफत वीज. प्रत्येक जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी पथक. त्याचसोबत महिला सुरक्षा दलाची स्थापना होणार. काँग्रेस परजीवी पक्ष. सत्तालोभी काँग्रेसनं पहिल्याच संधीत द्रमुकच्या पाठीत खंजीर खुपसला. तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापन होताच पंतप्रधान मोदींची टीका. एक किलो कांद्याला 1 रुपयाचा भाव. संतप्त शेतकऱ्याचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. पत्रात प्रतिकात्मकरित्या 1 कांदा आणि 1 रुपयाही लावला.